फुलंब्री तालुक्यातील जळगाव महामार्गावर वडोद बाजार फाटा येथे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 11 लाख रुपये किमतीच्या प्रतिबंधित गुटखा पकडलेला आहे। ही कारवाई सोमवारी रात्री 10:30 वाजता करण्यात आली होती। जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एका टेम्पोमध्ये ही महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीवरून वडोद बाजार फाटा कमानीजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। रात्री 10:30 वाजता पोलिसांनी संशयित टेम्पो अडवला आणि टेम्पोमध्ये शेख पप्पू शेख दगडू हा चालवत होता। तपासणी केली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 11,32,000 रुपयांचा गुटखा आढळून आलाय। पोलिसांनी गुटखा आणि टेम्पो असा एकूण 16,32,000 रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलाय। पुढील कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विनय राठोड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, जमादार शेख कासम, सुनील खरात, गोपाल पाटील, विठ्ठल डोके, आनंद घाटेश्वर, राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली आहे।